नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती. सीएनई म्हणजे काय आणि त्याचे महत्व. तर विद्यार्थी मित्रांनो, सीएनई म्हणजे कंटिन्युइंग नर्सिंग एज्युकेशन, म्हणजेच नर्सिंग क्षेत्रातील सतत शिक्षण घेण्याची प्रक्रिया. आपण नर्स असल्यामुळे दररोज नवीन आजार, उपचार पद्धती, औषधे आणि तंत्रज्ञान याबाबत अपडेट राहणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी सीएनई कार्यक्रम आयोजित केले जातात. सीएनई का आवश्यक आहे त्याविषयी आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. सीएनई मध्ये तुम्हाला नवीन माहिती व कौशल्य शिकता येते. रुग्णांची योग्य आणि सुरक्षित सेवा रुग्णांना योग्य आणि सुरक्षित सेवा देता येते. नर्सिंगचा दर्जा वाढतो. आपल्या नोंदणीचा म्हणजेच रजिस्ट्रेशनच्या रिन्युअलच्या वेळी सीएनई हवर म्हणजे सीएनई तास हे खूप जास्त महत्वाचे असतात. जर तुम्ही सीएनई नाही केली तर तुमचं जे रजिस्ट्रेशनचं रिन्युअल आहे, आता खूप साऱ्या लोकांचं जे रिन्युअल आहे ते 2027 मध्ये रिन्युअल होणार आहे. तर त्या लोकांचे रिन्युअल होणार नाही. म्हणून तुम्हाला नर्स म्हणून काम करायला खूप साऱ्या अडचणी येतील. तुमचं रिन्युअल जर झालं नाही सीएनई मुळे तर खूप अडचणी येऊ शकतात. 1-1 वर्षापर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन पेंडिंगला राहू शकतं. तर सगळ्यात आधी आपण बघूया की सीएनई कसं चेक करायचं की तुमचं किती सीएनई कंप्लीट झालेलं आहे का नाही. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी Google Chromeची वेबसाईट ओपन करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला एमएनसी सर्च करायचं आहे. एमएनसी सर्च केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या या वेबसाईटला यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला लॉग इन वरती क्लिक करून रजिस्ट्रेशन लॉग इनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड असेल तो फिल करायचा आहे. त्याचप्रमाणे समोर तुम्हाला कॅप्चा दिलेला असेल. कॅप्चामध्ये तुम्हाला हे जे गणित आहे या गणिताचे उत्तर म्हणजे 8 आणि 9 किती? 8 आणि 9 किती? 17 असं उत्तर तुम्हाला फिल करायचं आहे. फिल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल? रिन्युअल प्रोफाइल 2022 रिन्युअल प्रोफाइल 2022 असं तुम्हाला दिसेल. यामध्ये तुम्हाला सीएनई क्रेडिट अवर अटेंड टिल डेट माझे 10 क्रेडिट अवर आजच्या दिवसापर्यंत अटेंड झालेले आहेत. म्हणून तुम्हाला या ठिकाणी किती दिसत आहे? 10 या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अजूनही 0 हवर आहेत, त्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये रिन्युअल करण्यासाठी रजिस्ट्रेशन रिन्युअल करण्यासाठी अडचण येऊ शकते. जर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन लॉग इन केलं आणि त्या ठिकाणी जर तुमचं सीएनई आवर चेक केला तर या ठिकाणी तुम्हाला 0 दिसेल. जर अजूनही तुमचा क्रेडिट आवर 0 असेल तर तुम्ही आतापर्यंत कुठलाही सीएनई प्रोग्राम अटेंड केलेला नाही. तर तुम्हाला लवकरात लवकर सीएनई प्रोग्राम अटेंड करावा लागेल. त्यानंतरच तुम्ही तुमच्या रजिस्ट्रेशनला काय करू शकता? रिन्यू करू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीनं सीएनईचे क्रेडिट आवर चेक करायचे. तर लवकरात लवकर तुम्ही काय करायचं आहे? तुमचं रजिस्ट्रेशन तुमचा युजर आयडी पासवर्ड टाकून रजिस्ट्रेशन लॉग इन करून रिन्युअल प्रोफाइलला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं सीएनई चेक करायचं आहे. सीएनई संबंधी कुठलाही डाऊट कुठल्याही समस्या असल्यास कमेंट करून सांगा आणि प्रश्न तुमचे नक्की विचारा. टिल देन टेक केअर.